हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. तर मागील रेकॉर्डिंग ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं, त्याचप्रमाणे आपल्याला विविध भागामध्ये चांगलाच पाऊस पाहायला मिळालेला आहे. हो, आणि 17, 18, 19, हो, 20. हो. बरोबर सर. 17, 18 आणि 19, 20 हो, आपल्याला या भागातनी असा चांगलाच पाऊस पाहायला दिसलेला आहे. म्हणजे बरेचसे भाग होते त्याच्यामध्ये. हो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, की सर बऱ्याच भागामध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे आणि मोठ्या मी प्रमाणात. म्हटलंच नव्हतं खूप गारपीट होईल. झाली की नाही हो, जशाला हो. तशीच. बरोबर आहे सर. तर आता तर आता सर काय बऱ्याचशा. करा, आता एक शेतकऱ्याला आणखीन एक अंदाज द्या आता. हो, हो. नक्कीच सर. आता लय गडबड करू नका म्हणा, पण आता हो. आणखी 8-9 दिवस आहेत म्हणा. हो का? 30 मार्चपर्यंत गहू, हरभरा, हां. कांदा असेल तर काढून घ्या. हो, हळदी असेल तर झाकून ठेवा. हो. कारण की ना राज्यामध्ये 30, 31, 1, 2, 3च्या दरम्यान हां. म्हणजे मार्च एंड हो. च्या दरम्यान अवकाळी पुन्हा येणार आहे. हो का? हो, मार्चचा शेवट समजा. हो, मार्च एंडच समजा. हो. तर तारीख कोणती राहणार सर? 30, 31, 1, 2, 3. 30, 31 आणि 1, 2 एप्रिल. हो. हो. बरं सर, आता हे पाऊस जे आहे, हं. तर हे कोणकोणत्या जिल्ह्यांना राहण्यास शक्यता आहे मग? विदर्भ, मराठवाडा. विदर्भ, मराठवाडा. कोणकोणते जिल्हे येणार सर? त्याचा सविस्तर जिल्ह्यावाईज सांगतो ना. हो. हॅलो. हां, हां. बोला ना सर. आधी सुरुवात इकडून काय करू? हो. इकडून हे पाऊस नंदुरबार कडून घेऊ. हो, बरोबर. नंदुरबार, हं. तळोदा तालुका, शहादा, हो, शिरपूर, हो, चोपडा, जळगाव, धुळे, हो, साक्री, एरंडोल, हो, पाचोरा, हो, जामनेर, हो. भुसावळ, यावल, बरोबर. ताहराबाद, हो. खामगाव, बुलढाणा, हं. अजिंठा, हो, तसेच तिकडं अकोला, अकोट, शेगाव, अमरावती, अचलपूर, हो, त्याच्यानंतर वर्धा, हो. मोर्शी, सावनेर, हं. उमरेड, हो. नागपूर, भंडारा, गोंदिया, बरोबर. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हो. वाशिम, हिंगोली, हं. पुसद, नांदेड, हो. लातूर, धाराशिव, हं. बीड, हं. जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर हो. त्या पट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, हो. 30 पर्यंत आपण आपले गहू असेल, हरभरा असेल काढून घ्यायचं. 30 मार्चपर्यंत. हो. हो. ज्या काही शेतकऱ्यांची पिके राहिलेली असेल, आलेली असेल त्यांनी काढून घ्यायला पाहिजे. कारण हो. की ना आणखीन एवढी काही लई हे करू नका. आणखीन 8-9 दिवस आहेत, 8 दिवस. हो, हो. बरोबर आहे सर. हो. हो. 30 मात्र पर्यंत सर मग या किती तर पावसामध्ये गारपीट आपल्याला पाहायला दिसेल का? गारपीट खूप आहे याच्यात हो का? पण. हो का? गारपीट आहे, हां. वारं पण आहे, हो, विजा पण आहेत हो. आणि पाऊस पण आहे. बरोबर. काही बरं. भाग सोडेल, काही काही सगळीकडे नाही पडणार, पण काही काही ठिकाणी पडेल, काही सुटेल. जिथं नाही पडलं तिथं नुसतं वारं येईल. हो का? हो. बरोबर आहे. तर सर पण तुम्ही त्याच्या अगोदर ना हो. एकदम म्हणजे 30 तारखेच्या अगोदर, त्याच्या अगोदर देखील 2-3 पुन्हा एकदा पाऊस येणार आहे मधात. हो का? मग ती कधी येईल ते एक सांगतो ना. हो, हो. बरोबर. 25-26च्या दरम्यान. 2-3 25-26 च्या जिल्ह्यातच दरम्यान. आहे ते. हो. 2-3 जिल्ह्यातच आहे. हां, हां, हां. धाराशिव जिल्हा, हो, लातूर जिल्हा, हो, नांदेड जिल्हा, हो. यवतमाळ जिल्हा हां, आणि चंद्रपूरमध्ये. हां, हां. ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये ते 25-26च्या दरम्यान पुन्हा तिकडं थोडं वातावरण बदलणार आहे. हो का? म्हणजे 4-5 जिल्ह्यातच आहे, लय जास्त नाही. हो, हो. समजा या 4-5 जिल्ह्यातनी राहणार. इतरत्र राहणार 25-26. नाही. मात्र 30 25-26. हो. मात्र 30 हो. तारखेच्या नंतर आपल्याला बऱ्याच भागातनी पाऊस पाहायला दिसेल पुन्हा. हो, 30च्या नंतर. हो. सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं होतं, की शेतकऱ्यांनो आलेली पिके काढून घ्या, अन्यथा तुमचं नुकसान होणार. तर तुमचा सर गहू काढला का नाही? सर माझा गहू यायचाच होता म्हणजे वल्लाच होता आपला गहू. बरं. हो. त्याच्यामुळे आपलं काही जास्त नुकसान झालेलं नाही. आपल्या भागात गारपीट झाली नाही, परंतु पाऊस चांगलाच पाहायला दिसलेला आहे. तर माझ्या सुद्धा ना जवळपास ना 365 कट्टे आणले सगळे हो, घरी. हो, हो. हो, आता बरोबर. फक्त ते म्हणलो ना 3 एकर राहिलं होतं, ते आज सुरू केलं हरभरा काढायला. हो, हो. बरोबर. बरोबर आहे सर. कारण म्हणलं आता हे पुन्हा आता कालच्या पावसात आम्हाला 2 दिवस पाऊस पडला ना ते. हो, हो, हो. हं. तर हो. त्याच्यात झोडपलंय सगळं. बरोबर. हं. तर लेबरला म्हणलं काढून घ्या आपलं. हो, हो. बरोबर आहे सर. हो. जसं सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांना, की पिके आलेली काढून घ्या. तर सर्व शेतकऱ्यांनी पिके काढलेली आहे. 90% शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते तुमच्यामुळे आज घरामध्ये सुरक्षित आलेलं आहे. काही हो, शेतकऱ्यांना मार्केटला सुद्धा नेलेलं आहे. हो. फक्त 10% शेतकऱ्यांचे ज्यांचे हिरवे होते पिकं त्यांनीच फक्त
काढलेले नाही आहे आणि त्या शेतकरी आपल्याला सुद्धा फोन करत होते की सर पाऊस राहणार का? त्यामुळे मग तुम्हाला मी एक कॉल केलेला आहे आणि पुढील जे काही अपडेट आहे ते तुमच्या माध्यमातून मी घेतलेली आहे. हो, शेतकऱ्याला म्हणा काही काय करा, हो, 30 पर्यंत काढूनच घ्या म्हणा. 30 तारखेपर्यंत. हो. हो, पुन्हा समजा आपल्याला वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहेच. म्हणजे पहिलं जे पडलं का ते एक 17-18 त्याच्यापेक्षा काही काही ठिकाणी ही जरा जास्त पडत. हो का? हा. बरं सर. सगळीकडे नाही पडत. हे हो. अवकाळीची एक असं असतंय, हां. की अवकाळी सर्वदूर नसते पडत. हो. पण नुकसान लय करतंय. बरोबर आहे सर. हां, काही काही भागाला नुकसान करून जाते. हो, हो. काही भागाला पडत नाही. हो. हो. मात्र सर आपल्याला या आता वातावरण उघडलेलं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तुम्ही सांगितलं होतं की 21 तारखेपासून वातावरण मोकळं होणार. हो, कोरडं होईल म्हणलं होतं ना, आज हो. कोरडं आहे आता. हो. आता वातावरण आपल्याला कोरडं पाहायला दिसत आहे. परंतु याच्यामध्ये वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला पाहायला दिसत आहे सर आपल्याला. आता तुम्हाला एक आणखीन सांगतो ना. आता हो. थोड्या वावटळी सुटतील बघा आज आणि उद्या पुन्हा एकदा येतील. हो, हो, हो. वावटळी येतील. वावटळ सुटली म्हणजे सांगायचं की 5-6 दिवसात परत वातावरण बदलणार हो. आहे. निसर्ग सांगते. हो, हो. कोणाला बरोबर सांगायची आहे. गरज नाही. हो. वावटळीच्या रूपातच निसर्ग अंदाज देऊन जाते. बरोबर आहे सर. आणि समजने वाले को इशारा बस काफी. वो तो है सर. हां. बरोबर आहे. बरं सर हे वातावरण जे तयार होत आहे 30 तारखेच्या नंतर, हं. तर हे वातावरण कशामुळे तयार होत आहे? हे कसं असतंय, हं. आता हिवाळ्याची चाहूल संपली. हो. वातावरणामध्ये काय होतं हवेचे कमी दाब तयार होतात. हो. हो. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबात मग कमी दाबाकडे वाहत. हो, हो. बरोबर आहे. हं. हो, समजा त्याच्यामुळे वातावरण होत आहे तयार. हां. हो. बरं सर मान्सूनविषयी काही सांगणार का शेतकऱ्यांना? कारण की आपण जे मागील रेकॉर्डिंग घेतली होती आणि मी तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं की हा व्हिडिओ बरेच शेतकरी आपले बघणार आहे आणि जे आपण म्हटलं होतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बघितलेलं सुद्धा आहे. तर त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार एकच प्रश्न विचारण्यात येत होता की मान्सूनचं कसं राहणार? म्हणजे मान्सून कसा राहणार? यावर्षी पाऊस सरासरी इतका येणार म्हणजे जेमतेम पडणार. हां, हां. पिकं चांगली येणार. हां. शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे ही. हो का? हां. ज्या वर्षी पाऊस कमी राहतो त्या वर्षी पिकं चांगली येतात. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे सगळी पिकं चांगली येणार आहेत हो. त्याच्यामुळे. आणि हा प्रश्न जो आहे सर मान्सून 2026 कसा राहणार? हे कशामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार विचारण्यात येत आहे की हे जे पाऊस पडत आहे अवकाळी याच्यामुळे हा हो. प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येत आहे. उन्हाळ्यात जास्त पाऊस पडला की त्या पुढच्या पावसाळ्यात पाऊस कमी पडते. हो, हो. बरोबर आहे सर. सारखं उन्हाळ्यामध्ये अवकाळी येत राहिले की. हो, हो, हो. हो. बरोबर आहे. नक्कीच सर असं तुम्ही हो. असं 23 ला झालं होतं बघा 23 ला. हो 2023 ला. हं. बरोबर आहे. असंच उन्हाळ्यात सारखा पाऊस पडू लागला पावसाळ्यात पुन्हा ताडा निघाली होती. हो, हो, हो. बरोबर आहे सर. हो. हो 2023 ला आपल्याला बराच पाऊस पाहायला दिसला होता उन्हाळ्यामध्ये. हां. हो. हं. ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल.